सगळ्यात कुठलं डिपार्टमेंट आवडलं तुला? व्हिडिओ चालू आहे, नाही तू फुटेज खाऊ नको, बॅटरी संपून जाईल माझी. बोल पटकन. कुठलं डिपार्टमेंट? एका डिपार्टमेंटचं नाव तर सांग. तू सांगतो कुठलं डिपार्टमेंट होतं? डिपार्टमेंटचं नाव सांग ना. स्टोअर्स, प्रोडक्शन, मेंटेनन्स, जनरेटर, कूलिंग टॉवर. अरे एवढी नावं तुम्ही काल ऐकली, एकही नाव सांगता येत नाही. बोल. आता मी सांगितलं तुम्हाला, आता तर सांग. मी सांगितलेलं तर रिपीट कर. तू सांग. अरे कमाल आहे, तुम्ही एवढी ढ पोरं आहात काय? सांगितलेलं सुद्धा गोष्ट पुन्हा सांगता येत नाही. कोण सांगणार इकडे? कोण सांगणार इकडे? कोणीच नाही. इकडे माना खाली बोलत बसले. तू एकटाच फक्त हिरो आहे रे आपल्याकडे. जरा बाकीच्यांना सांग कसं बोलायचं. घाबरतात. तू नाही रे, बाकीचे. तू तर बोलला बिंदास. तुला कशाला मी विचारेन घाबरतो? मी घाबरतो तुला? कोणी नाही. 40 मधले फक्त एक मुलगा हुशार आहे फक्त. बाकी कोणाला काही शिकायचं नाही, काय नाही. टाईमपास फक्त. शिक्षकाने सांगितलं, आईवडिलांनी सांगितलं म्हणून पाठवलं. इकडे येऊन बसले 5 दिवस. तू बोल जोरात. बोल लवकर. तो 3 मिनटं त्याला 1 मिनिटात सांगितल्याबरोबर तो होऊन उभा राहिला. आता 2.25 मिनटं झाली, अजून कोणी एकही मुलगा बोलला. जोरात उभा राहून बोल. जोरात बोल. आणि काय त्याच्यामध्ये आवडलं तुला? जनरेटरमध्ये काय होतं? काय होतं जनरेटरमध्ये? काय झालं? हां, तू काल आला नव्हता? अरे मग आधी सांगायचं ना. कमाल आहे तू पण. कोण बोलणार? कोण सांगणार इकडे? तू सांगतो काय बघितलं जनरेटरवरती? काय झालं? उसाचा डोस न घाला, लस्सी बनली जनरेटरवरती. काय झालं? काय झालं जनरेटरवर? तू होता ना का? काय होतं जनरेटर? कशाला लावला होता? काय झालं तर जनरेटर वापरतात? कोणालाच आठवत नाही जनरेटर का वापरतात. LK इंडस्ट्रीजकडे पैसे जास्त झाले म्हणून जनरेटर घेऊन टाकला. नाही मग कशासाठी वापरला जनरेटर? त्यांच्याकडे लाईट गेली ना, तर तो आपोआप जनरेटर स्टार्ट. व्हेरी गुड. आणि कूलिंग टॉवर कशासाठी वापरतात? ते पाणी थंड करायला. पाणी थंड करायला. आणि आणखीन काय बघितलं तू? दोनच जनरेटर आणि एवढंच बघितलं? आणि काय बघितलं? रिॲक्टर बघितला? आणि ते म्हणजे माणसांना वजन उठवण्यासाठी त्रास होतो, त्यामुळे तो ट्रॅक्टर होता तो फोर्कलिफ्ट म्हणतात त्याला. फोर्कलिफ्ट. तो ते इझी तो वजन उठवत होता. बरोबर. आणि त्या ट्रॅक्टरमध्ये टाकत होता. बरोबर. आणि रिॲक्टरचं काय सांगितलं त्याने? रिॲक्टरच्या आतमधल्या बाजूने काय लावला होता? कसला मुलामा दिला होता? काय सांगितलं आपल्याला? साधा रिॲक्टर होता का काही स्पेशल त्याला आतमधनं लायनिंग कोटिंग केलं होतं? नाही आठवत? केमिकल्स त्यांची जी आहेत ती जर आतमध्ये तशीच सोडली, ते लायनिंग न करता, तर काय होईल? रिॲक्टर गंजून जाईल. म्हणून काय केलं होतं त्याने? काचेचा मुलामा दिला होता ना. ग्लास लाईन रिॲक्टर सांगत होते ना ते.
मग काचेने काय होतं, ही जी आतमध्ये जी केमिकल्स आहेत ती काचेशीर काच ही त्याला प्रतिरोध करू शकते त्या केमिकल्सना, मेटल नाही करू शकत. म्हणून त्याला ते सगळे ग्लास लाईंड होते आतमधल्या बाजूनी, काचेचा मुलामा दिलेला होता त्या रिॲक्टर्सना. बरोबर. आता कोणतरी अजून एक बोल्ट कोण दाखवणार? तू बोलतो, तू बोलला होता ना, बोल बोल. अरे बोल रे, नाही नाही म्हणू नको, बोल, काही पण बोल, काय पण बोल. बस मध्ये कुठली गाणी लावली तर ती सांग, चल फॅक्टरीत जाऊ दे. बैलांच्या शर्यतीबद्दल लावलेली होती. जोरात जोरात बैलांच्या शर्यतीबद्दल गाणी लावलेली होती. गाणी लावलेली होती. मग आता त्याचा आणि फॅक्टरी व्हिजिटचा काय संबंध होता? जाताना असेच मजेने जाताना गाणी बरोबर. ऐकायला. पण जशी बैलांची रेस असते तसे फॅक्टरीमध्ये पण रेस आहे, कॉम्पिटिशन आहे. हो आहे. बरोबर. आज सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? क्वालिटी, कॉस्ट आणि डिलिव्हरी. सगळ्यात चांगला आपला दर्जा असायला पाहिजे, सगळ्यात कमीत कमी किंमत असायला पाहिजे आणि लवकरात लवकर फास्टेस्ट आपल्याला डिलिव्हरी द्यायला पाहिजे, तर ग्राहक आपल्याकडे टिकून राहील. बैलाच्या शर्यतीत पण तसंच आहे ना. जिथपर्यंत तो बैल पटकन धावणार नाही, जोरात धावणार नाही आणि पहिला येणार नाही, तिथपर्यंत त्याला काय बक्षीस मिळणार नाही. आणि कोण तू मान खाली घातली तुलाच पकडणार, तू मान खाली घातलं तो गेला. बोल. सर्वप्रथम पहिल्यांदा तिथे गेल्यावरती आम्ही पहिल्यांदा जनरेटर बघितलं. जनरेटरमुळे जर लाईट गेली तर आपण काम थांबवू शकत नाही, त्यासाठी त्यांनी जनरेटर लावले. जनरेटर यासाठी लावलं की त्यांनी जर लाईट बेट गेली, जर काम आपण थांबवू शकत नाही, त्यासाठी जनरेटर लावले. नंतर बरोबर. केमिकल थंड करण्यासाठी ते कूलर लावले, कारण केमिकल आपण गरमच्या गरम आपण कॅनमध्ये आपण भरू शकत नाही, त्यासाठी मी केमिकल थंड करण्यासाठी ते कूलर लावले. बरोबर. आणि नंतर जर आग जर काय झाली, लागली वेगळी, तर नंतर त्यांनी फायर सेफ्टीसाठी त्यांनी पाईप आणि ते चांगली व्यवस्था केली. फोर्स केल्यावरती जरा 2-4 जण तरी बोलले.